हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर माझी आत्ताच आंघोळ झालेली आहे. वैभवसुद्धा ऑफिसला गेला आहे आणि देवपूजा झाली आहे माझी. फक्त आता रांगोळी काढायची बाकी. तर आज अन्वीला स्कूलला सुट्टी असल्यामुळे मी तिला रांगोळी काढायला देणार आहे. तिला जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी तिलाच सांगते रांगोळी काढायला. त्यामुळे माझी रांगोळी राहिली आहे आता. तर ती आता रेडी होते आणि त्यानंतर मग मी तिला रांगोळी काढायला देते. बॉटल पण चांगल्या सुकलेल्या आहेत, त्यात पण आता मी भरून घेते ऑइल. चांगले उन्हात सुकत घातलेले होते, स्वच्छ सुकले आहेत. हे बघा, 1 लिटर तेल ह्या दोन्ही बॉटलमध्ये एवढं भरतं आहे. दुसरं देखील ओपनर लावून घेते. बघा किती छान वाटतंय ना. आणि थोडी भांडी घासून घेते, कारण की काहीतरी आता सगळं ते पोहे किंवा हे म्हणजे ते कडधान्य ते पॅकेट असेच ओपन ठेवलेले आहेत ना, तर ते त्याला कंटेनर नव्हते, तर त्यामुळे हे आणून मी त्या जुन्या घरातून तर ते धुवून घेते. त्याला ते कंटेनर तरी हो. थांब जरा, माझं हे झाल्यावर आता एकच राहिलाय माझा धुवायचा. थांब, मी देते तुला रांगोळी. हा पटकन रांगोळी मला नाही. थांब, हो तेल पण टाकलं. घासून ठेवले आहेत, सुकायला ठेवले आहेत. सुकल्यावर मग ते सगळं कडधान्य किंवा काही आहे पॅकिंग फोडलेलं जे कडधान्य किंवा आहेत काही पोहे वगैरे ते ठेवता येईल मला या कंटेनरमध्ये. त्यात ठेवतं तरी मी ॲक्च्युली फ्लिपकार्टवरून मागवलेले कंटेनर, प्लॅस्टिक जार म्हणून. तर ते अजून यायला वेळ आहे, कधी येते काय माहिती. तोपर्यंत ही भांडी ठेवली आहे घासून मी. आता ती सुकल्यावर मग त्यात भरून घेईल. तर आज मी या शेपमध्ये, या पॅटर्नमध्ये रांगोळी काढणार आहे. नीट काढा. हो. थोडं मागे पाहिजे मला. उलट असं नाही, इथून काढा मी. इथे कॉर्नरला टाकायची तिथे. हिअर डॉट्सला फूट खूप घ्यायचे. थोडं टाकायचं. थोडं नाही, खूप टाकायचे. अरे, 1 साइड ओनली. स्प्रेड इट. Pretty. Hold it.
अगेन. wait. No. Wait. I will do I will. Automatic rescue device is in operation. You will be rescued very soon on the floor. बिजली खंडित हो गई है. कृपया घबराइए मत. लाइट गेली का? चल टाक अजून थोडीशी. नजदीकी तल पर पहुंचा दिया जाएगा. बस. वेट हा. But you have to match no. Yeah, no. तू उचलते आहे मी स्प्रेड कर. I will. येस. आता कलर दू. हे बघ. काय? डबल आला. ये. खूपच घेतलंस तू. कसं घालून बसला. गेलं ते एवढं. शिट. मी अशा ह्या स्टेन्सिल आणलेल्या होत्या. 2 आणल्या आहेत. मी दाखवते मी तुम्हाला नंतर. रांगोळी काढून झालेली आहे. कलर भरती आहे रांगोळीत. झालं माझी रांगोळी काढून काय. अंड्याची रांगोळी झालेली आहे. मस्त काढली. काय कर. माझी रांगोळी झाली. मस्त आहे. चल आवर आता बंद कर. इथे मी आता आज मी पुरणपोळी करणार आहे गणपतीसाठी नैवेद्य. तर मी आता 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ निवडून. ती मी आता थोड्या वेळासाठी म्हणजे आय थिंक 30 मिनिटासाठी तरी भिजत ठेवते. थोडी डाळ आता मी भिजत ठेवते. तोपर्यंत मी डाळ भिजते तोपर्यंत मी भांडी माझी राहिली आहे दुपारच्या जेवणाची. तर ती भांडी घासून घेते मी आता. तोपर्यंत ही डाळ भिजेल. आणि मग नंतर मी याला कुकरमध्ये शिट्टी देणार आहे. कुकरमध्ये शिजवून घेणार आहे या डाळीला. आज पुरणपोळीचा बेत आहे. ही 1 वाटी डाळ घेतली आहे मी. तर ही थोडी अजून टाकते मी कारण की कटाची आमटीसुद्धा होऊ शकते ह्यातनं. हे 2 सगळे भिजत ठेवते थोड्या वेळासाठी. आणि मग नंतर कुकरला शिट्टी देऊन ती शिजवून घेते. तर धुवून घ्यायची ही 2-3 वेळा पाण्याने आणि मग भिजत टाकते. डाळ माझी धुवून झालेली आहे. ती आता भिजत ठेवते. डाळ भिजते तोपर्यंत मी माझी भांडी घासून घेते. दुपारची माझी जेवणाची भांडी राहिली आहे घासायची, ती घासून घेते. तोपर्यंत ही डाळ भिजेल. डाळ आता भिजलेली आहे. तर मी आता इथे 3 पट पाणी घेतलं आहे. जेवढी डाळ घेतली आहे त्याच्या 3 पट पाणी घेतलेलं आहे. आणि ते भातसुद्धा म्हणजे तांदूळसुद्धा लावते, भातसुद्धा लावते त्याच कुकरमध्ये. प्लस नंतर मग आणि सकाळी आपण भिजत ठेवलेले छोले ते पण आता चांगले भिजलेले आहे. तर ते पण लावून घेते एकाच कुकरमध्ये. लावून घेते. एकाच कुकरमध्ये असल्यामुळे लवकर होईल आपलं जेवण. मला आता लवकर करायचं आहे. आज आरतीच्या आधी नैवेद्य दाखवायचं आहे. त्यामुळे मी आज लवकर जेवणाला लागली आहे. इथे मी आता कुकर लावलेला आहे. तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते. पुरण माझं झालेलं आहे. अशा प्रकारे हा चम्मच उभा राहायला पाहिजे. तरच समजायचं की पुरण झालेलं आहे. आता माझ्याकडे पुरण जाळी नाही आहे. पण ही पीठ चाळण्याची
जाळी आहे, तर मी त्यातच करून घेते. सामान आम्ही सगळं शिफ्टिंग आम्ही अजून नीट केलेली नाही आहे, म्हणजे सामान अर्ध तिथेच आहे. तर हे अशा प्रकारे करून घेते. थोडं थोडं हे झालेलं आहे. आता वाटून आता पुरणपोळ्या बनवायला थोड्या वेळाने घेते. ही बघा माझी भाजी झालेली आहे छोलेची, आणि इथे आता कटाची आमटी होत आहे. वैभव आलेला आहे, दमला वाटतं. वैभवला आता कॉफी बनवून देते. ये अगं लागे, चल तिला आर्याशी बोलायचं. अरे बापले, एनर्जी आली काय? दमलेला बाबू अन्वीला बघून एनर्जी आली. वैभवची कॉफी तयार झालेली आहे. काय करताय? हे घे कॉफी वगैरे. थँक्यू. नन्नू अभ्यास करतोय. तुला घेते मी. का माझी आमटी, कटाची आमटी तयार झालेली आहे. कसा कट आलेला आहे देवा. जर ही तुम्हाला रेसिपी पाहायची असेल तर माझ्या खमंग फूड या चॅनलवर जाऊन तुम्ही पुरणपोळी व कटाची आमटी कशी बनवायची ते बघू शकता. पीठ छान असे मळून झालेलं आहे माझं. तर मी त्यात सारण भरून पुरणपोळ्या करून घेते. कोणते रे? हो आहे ना सगळे क्ले. आज खाली गणपतीच्या इथे गणपती मेकिंग आहे कॉम्पिटिशन, क्लेनी गणपती. तर वैभव क्ले आणायला जातोय, पण अन्वीकडे ऑलरेडी क्ले आहेत, काही गरज नाही. बघ मग काय करतोय, नाहीतर मग एक माती पण होती बाबा शाडूची आपल्याकडे. होती नाही घरी जुन्या. हा होतंय का त्याचे? रेड पण चालेल ना. असाच एक बॉक्स भेटतोय का बघू का क्लेचा? माहित नाही. शाडूचं केलं असतं, पण हो हात तुझे खराब होतील किंवा तू नीट नाही सगळीकडे लावशील. अन्वी इथे प्रॅक्टिस करते. आता तिला बाप्पा बनवायचा आहे ना, कॉम्पिटिशन आहे म्हणून. वैभव तिला मदत करतोय. करा लवकर लवकर, मी पुरणपोळी बनवते आणि मग बाप्पाची आरती करूया नैवेद्य दाखवून. 7 वाजायला आले. हा आता होईल, मग आपण आरती करूया. होईल माझी आता पुरणपोळीच राहिली. बघा मस्त फुगली आहे, अशी फुगली पाहिजे. वा हे बघा मस्त अशी फुगली आहे. तूप सोडायचं छान.
तयार झालाय का छोटूशा? मी आईला दाखवून येते काय परत बनवते रे. हे काय? सगळ्यात जेवण झालेलं आहे. भात, भाजी, कटाची आमटी, पुरणपोळी, पापड आणि लोणचं घ्यायचं बाकी आहे. बस आता मी नैवेद्य देवाला वाढते. आवरलं का? जायचंय ना आपल्याला? हां झालं माझं आता आवडून. ते मला अजून केस बांधायचे, पदर नीट करायचं. ठीक आहे. तुझं? हो माझं पण आता. कर पटापट. अन्वीचं पण, अन्वीला रेडी करा. हा अन्वी चेरी बाबू जा दीदीच्या बाजूला बस. जा जा. तुझं मी फोटो काढते. हा कर लवकर, जा पटकन बघ. दिसतो मला तू. हा नाव काय? संतोषी आडनाव सरले संतोषी चौधरी. संतोषी चौधरी. मस्त. मोदक खाऊ मी का? काय केलं माहिती नाही त्यानं. साईडला भाकरी केली का? चपाती केली का भाकरी केली? काय केली? काय काय मोदक केली. मस्त. सर्वांनी स्टॉप करा. चलो चलो स्टॉप. मस्त आहे दीदी. आत्ताच आलो आहोत आम्ही घरी आणि अन्वी आता फ्रेश होते. तिचं झाली आहे कॉम्पिटिशन. तर आता रात्र झाली आहे खूप. तर उद्या भेटूया आपण. ह्या तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. बाबू एक खुश खबर, अन्वीचा फर्स्ट नंबर आला आहे गणपती मेकिंग मध्ये. ये आत्ताच बाबा आल्या आल्या वैभवनी गुड न्यूज दिली अन्वीला.